1000 रुपये, सलोनी यशवंत बनबे माजी सरपंच 1000 रुपये, निलेश भिकाजी फुटक कातळवाडी 1000 रुपये, शशिकांत गणपत भाटकर भाटकर कोण 501 रुपये, दत्तात्रय सोना कालकर कोण खंडकर 1002 रुपये, कुर्तडे तंटामुक्ती अध्यक्ष नितीन नारायण आगरे नवजिनवाडी 501 रुपये, सुधाकर उर्फ बाबू पालवकर 501 रुपये, चंद्रकांत गणपत तरळ डुगवे 501 रुपये, शिवाजी गणपत भोळ माजी सरपंच डुगवे 2001 रुपये, सत्यवानजी राटे 1001 रुपया. या सर्व देणगीदारांचे आम्ही आभार आहोत. तसेच राकेश जयराम राजाराम सुर्वे यांच्याकडून 501 रुपया आणि प्रकाश भाटकर यांच्याकडून 501 रुपये प्राप्त झालेले आहे. या सर्व देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. तसेच वेद देवेंद्र गोविलकर डुगवे यांच्याकडून 501 रुपया, तसेच मनोहर हरी भातडे 1111 रुपये, विलास कृष्णा पालवकर 501 रुपये, अर्जुन लक्ष्मण पालवकर पवार बोदोडे 501 रुपये, हरितानु कानडे वरचीवाडी 1001 रुपया, चंद्रकांत मंचेकर खंड व्यावसायिक यांच्याकडून 5001 रुपये, शशिकांत भाटकर 501 रुपया. तसेच या गावचे गावकर मोहनजी फुटक यांच्याकडून 501 रुपये प्राप्त झाले. या सर्व देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जर का आपण एखादा कार्य हातात घेतलं तर कार्य कशा प्रकारे केलं जातं आणि त्याला सपोर्ट आपल्या गाववाल्यांचा हवा असतो आणि तो गाववाल्यांचा सपोर्ट आम्हाला प्राप्त होतोय. निश्चित रूपाने या ठिकाणी आम्हाला देणगी स्वरूपात कंटिन्यू आम्हाला साथ दिली जाते. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वात सुद्धा आमच्या ग्रामस्थांनी साथ दिली आहे. सर्व ग्रामस्थांना एक नम्र विनंती, या समोरच्या पॅन्डलमध्ये असलेल्या खुर्च्यांमध्ये बसून घ्यायचंय. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला व्हीए चॅलेंजर संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्या. व्हीए चॅलेंजर संघ आपल्याला विनंती असेल आपल्याला अमोल आत्माराम मोहिते यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आली, त्यांचे सुद्धा आम्ही आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीजे 2 मिनिटं थांबायचं आपण, बस तुम्हाला संधी दिली जाईल. मित्र आणि ज्यांनी या टुर्नामेंट साठी पूर्णपणे जे बॉल स्पॉन्सर केले होते तो म्हणजे आमचा मित्र पप्प्या दादा साळवी, वैभव साळवी, त्याचे बंधू संदीप साळवी म्हणजे पांढरा दादा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी पप्प्या दादा साळवी याला विनंती करतो त्यांनी पवेलियन आम्हाला भेटून जायचं आहे. धन्यवाद. अजून एक देणगी सुरुवात प्राप्त झालेली आहे. मिराज श्याम कुर्तडकर यांच्याकडून कैलासवासी श्याम कुर्तडकर रेशनवाले यांच्या स्मरणार्थ 551 रुपयाची देणगी मिळाली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि अशा प्रकारे सामन्याला होते सुरुवात 2024 KPL. गोरखनाथजी बने या पॅन्डल मध्ये पवेलियन मध्ये आपण स्थानपन्न व्हायचं आपल्याला नम्र विनंती करण्यात येते. सिद्धेश दादा अवसरे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आसनस्थ व्हायचं. महाराष्ट्राच्या राज्यदेव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः अभिवादन करून पुढील पहिला फायनलचा सामना चेंडू घेऊन सिद्धांत पहिल्या चेंडूवरती साह्याने अनंत कार्पेट चेंडू खेळला गेला. एक धाव तिथून कंप्लीट केली जाईल आणि मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल आणि धावांचा तिथून श्री गणेश हा पाहायला मिळेल. संघर्ष प्रतिष्ठान आणि व्हीए चॅलेंजर या संघांच्या दरम्यान शेवटची फायनल मेगा फायनल डे आणि आजची फायनलचा दिवसातील अंतिम सामना. आपल्या भेटीला कोणता चषक कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरवेल याची आतुरता या सर्व मायबाप रसिक क्रिकेट प्रेमींना लागली आहे. तसेच tenniscricket.in च्या माध्यमातून जे घरोघरी सर्व प्रेक्षक ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पाहिली जाते त्यांचं सुद्धा सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून आदरणीय माझे सहकारी बंटीजी भाटकर आणि प्रतीक कांबळे कॉमेंटेटर आम्ही दोघांच्या वतीने आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि मेगा फायनल मध्ये दोन्ही संघांच्या वतीने लढत पाहायला मिळते आपल्याला. संघर्ष प्रतिष्ठान तर व्हीए चॅलेंजर. बंटी दादा निश्चितच प्रतीक मला एक सांगायला आवडेल की हा सामना YouTube लाईव्ह आहे. YouTubeच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आपला सामना बघतायत तरी सुद्धा या ग्राउंड वरती आपण जी गर्दी बघतोय ना ती जबरदस्त आहे.
तमाम गर्दी या ठिकाणी आपण बघतोय आणि सुंदररित्या मैदानामध्ये खेळी चालू आहे ती म्हणजे राकेश आगरे आणि साई वीर याची. नक्कीच जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग खचाखच असं भरलेलं हे मैदान. कुर्तेडे गावची ही मातीतली स्पर्धा आपल्या बेटीला मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची अशी लाख मोलाची अशी ही स्पर्धा आपल्या बेटीला तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळते. अत्यंत फायनलचा सामना इथे पाहायला मिळतोय. व्हीएच चॅलेंजर आणि संघर्ष या प्रतिष्ठाने या दोन संघाच्या दरम्यान साईवीर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश. आणि पहिले यावेळी सपेस करता वेळी सिद्धांत याला चेंडूला टोलवला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. नक्कीच चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे बिग 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 हिट. चेंडू सीमा रेषा पार जातोय 6 धावांसाठी. आपल्या संधी दिली जाईल. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जायला पाहायला मिळतील आपल्याला. धावसंख्या 8 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धांत पवार एक मोठं नाव या पंचक्रोशी मधील एक कुर्तेडे गावचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणजेची ओळख आहे. या कुर्तेडे गावचा सिद्धांत पवार आपल्याला पाहायला मिळेल फायनल मध्ये. पहिल्या पर्वामध्ये यांनी दादा त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये याला पाहिलं नाही आपण कर इंजर्ड होता. त्यानंतर तिसऱ्या पर्वामध्ये आणि मेगा फायनल मध्ये याला पाहतोय. काय वाटतं? वाटण्यापेक्षा आता त्याने दाखवून दिलं की निश्चितच जबरदस्त स्ट्रोक खेळला साईवीर. आणि त्यानंतर हा त्याचा चेंडू काहीच लक्षात नाही आला असावा बहुतेक साई याच्या. पण पुन्हा एकदा साई सुद्धा एक आपल्या लेदर वरती चांगली प्रॅक्टिस करत असतो. मुंबई साईवीर सारखा जर फलंदाजाचा विचार केला तर मुंबई पासून लेदर बॉल क्रिकेट असू दे टेनिस क्रिकेट यावेळी शॉर्ट पूल केला. चेंडूला मिड ऑन च्या डोक्यावर पाठवून दिलाय. सीमा रेषा पार बिग 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 हिट. केपीएल षटकार. 14 धावा. मला वाटतं प्रतीक 14 धावा. मला वाटतंय की या आधी सुद्धा हे संघ आमने सामने लढले होते त्याच्यामध्ये व्हीएच चॅलेंजर विजयी झाला होता. नक्कीच नक्कीच. पण आता साईवीर मात्र खेळतोय. 2 षटकार त्याने ठोकले आहेत. मला वाटतं ट्रेलर असेल. तुला काय म्हणताय तुझं? नक्कीच हा तर ट्रेलर आहे. अजून पिक्चर बाकी आहे. कारण पिक्चर मधला मेन हिरो अनिकेत कांबळे अजून मागे आहे. नक्कीच 2 चेंडू 12 धावाची गरज होती मागील सामन्यामध्ये. विचार केला कालच्या दिवसामध्ये तेव्हा 2 चेंडूवरती 2 षटकार लागले होते. असा फलंदाज येणं अजून मैदानाच्या बाहेर बाकी आहे. डगआउट मध्ये पाहायला मिळेल. अनिकेत कांबळे नावाचं वादळ मैदानावरती येईल तेव्हा सर्व प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करेल एवढं नक्कीच सांगतो मी. निश्चित या सामन्यामध्ये मजा येणार आहे. पण तत्पूर्वी साईवीर मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. पहिल्या षटकामध्ये ते पण सिद्धांत पवारच्या 2 षटकार खेचले. अजून तुम्ही काय डेडिकेशन देणार आपल्या संघाला? धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल संघर्ष युवा प्रतिष्ठान संघर्ष करता वेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल 14 धावा. निश्चितच आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो म्हणजे आमचा सार्थू म्हणजे सार्थक पालवकर म्हणजे नारायण पालवकर यांचा नातू गुरुनाथ पालवकर यांचा मुलगा तसेच रघुनाथ पालवकर म्हणजे आमचे मॅनेजमेंट किंग गुरु यांचा पुतण्या. नक्कीच जर विचार केला व्हीएच चॅलेंजरचा तर व्हीएच चॅलेंजर याचे 2 मातेबार फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू स्मितेश बोरकर आणि सिद्धांत पवार हे पहिल्या 3 षटक हादरले जातात. परंतु यावेळेस वेगळी स्ट्रॅटर्जी निर्माण केली आहे. सार्थक पालवकर ज्या प्रकारे आता पहिल्यापासून मॅच पाहिले तर 4थं षटक हादरतो परंतु सार्थकला यावेळी 2nd षटक हादरण्याची संधी दिली आहे. काय वाटतं वेगळी रणनीती आखली गेली आहे? नाही निश्चितच या ठिकाणी वेगळी रणनीती म्हणण्यापेक्षा ना की एक सार्थक जरी एक टॅलेंटेड किंवा यंग जरी असला ना तरी सेफ मध्ये त्याला या ठिकाणी अनिकेत नाहीये किंवा काही नाहीये तर त्यांना असं वाटलं असेल किंवा यांना तो डिफेंड करू शकतो म्हणून त्याला पुढे घेतला आणि योग्य निर्णय असं मला तरी वाटतं. नक्कीच बरोबर. कारण अनिकेत सारखा एक घातक फलंदाज येणं बाकी असेल त्या ओव्हर मात्र ठेवले ते गेले आहेत. त्याच्यासाठी स्मितेश बोरकर याची ओव्हर असेल नाहीतर सिद्धांत पवार याची ओव्हर असेल. पाहायला मिळेल सिद्धांत पवार यांनी पहिल्या ओव्हर फेस करत असलेल्या वेळी 14 धावा जरूर खर्च केल्या. त्यानंतर सार्थक पालवकर यांचं कमबॅक पाहायला मिळत आहे. म्हणजे सार्थक एक कुर्तडे गावचा उगवता सितारा पाहायला मिळेल. असे अनेक खेळाडू आपण या कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये पाहिले गेले. सार्थक पालवकर असू दे किंवा मयंक पवार असू दे ऋषिकेश शिंदे असू दे असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यावेळी सर उलटोस बॉलचा चांगला समाचार घेतलाय तो म्हणजे राकेश आग्रेने आणि हा झणझणीत षटकार.
दोन्ही संघांना एक विशेष बक्षीस आलेलं आहे. कैलासवासी भिकाजी शेठ फुटक आणि कैलासवासी रामा विठ्ठल अवसरे यांच्या स्मरणार्थ विजयी संघाला 2001 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आणि देणारा सिद्धेश दादा अवसरे. दोघांना सुद्धा समान संधी आहे. पाहूया संधीचा कोण लाभ घेत होते. दरम्यान धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 21 धावा. नक्कीच 21 धावा. बिनबाद 21 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू. यावेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू ब्लॉकआउटचा चेंडू टाकला होता सार्थक्याने. कम बॅक जरूर पाहायला मिळेल. ही व्हीएच चॅलेंजरची ताकद आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत पवारने षटकार मारल्यानंतर कानमंत्र दिलं आणि तशाच रीतीने गोलंदाजी पाहायला मिळते सार्थक पालोकर याची. नाही, निश्चितच 2 चेंडू डॉट केले होते. त्यानंतर एक फुलटॉस चेंडू या ठिकाणी गेला होता. त्याचा समाचार चांगला घेतला होता राकेश याने. पण पुन्हा एकदा या ठिकाणी या स्टेजला या फायनलच्या लेवलला त्याने कमबॅक केलंय. म्हणजेच खेळाडूची या ठिकाणी मेंटॅलिटी काय या वयात हे आपण नक्कीच बघू शकतो. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पाहूया झेल होतोय का. आणि या ठिकाणी नाही, सीमा रेषा पार षटकार. तयारी सुद्धा पाहायला मिळते. ढोल ताशांचा गजर होणार नक्की. जिथे कोणता संघ, मला वाटतं संघर्ष युवा प्रतिष्ठान जोरात तयारी आणि तीच तयारी मैदानावरती सुद्धा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा. बिनगडी बाद 1 चेंडू शेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू. सार्थक पालोकर ऑन बॉलिंग मार्क. राईट मोर द विकेट. राकेश हा चेंडू पेश केला. राकेश यांनी हिट केला. चेंडू खाली येते. रक्षक स्मितेश बोरकर पकडला असेल आणि संपला इथे मात्र राकेश साकेल. राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का, पहिला हद्रा इथे मात्र संघर्ष युवा प्रतिष्ठान संघाला. डीजे या केपीएलचा प्रमुख वाटा म्हणजे सिद्धेशजी अवसरे साहेब हे जर बोलले होते की या छोट्या मळ्यामधलं क्रिकेट पुण्यातील अनेक लोक असे त्यांना विचारतात की एक सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं. तर हे क्रिकेट नाही तर एक इथला मातीतला हा खेळ आपण पाहतोय आणि इथला खेळाडू आज साता समुद्राच्या पलीकडे गेलाय. अनेक असे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातच नाही ग्रामीण क्रिकेट मधून घडत असतात. पुन्हा एकदा राकेश आंग्रेसाठी पारितोषिक आलंय सिद्धेश दादा अवसरे यांच्याकडून. त्याने मारलेल्या षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे सिद्धेश दादा अवसरे यांच्याकडून. थँक्यू. सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तर नवीन फलंदाज एक राकेश बाहेर गेला. तर नवीन राकेश मैदानाच्या आतमध्ये याने सुद्धा सेमी फायनल मध्ये धुवाधार बल्लेबाजी केली होती. तो राकेश मैदानाच्या आतमध्ये. विशाल कांदळी. विशाल जबरदस्त पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलाय साईवीरने आणि पुन्हा एकदा फरार षटकार. बंटी दादा जर विचार केला ना साईवीरने एमजी वॉरियर्स या संघाचा पहिल्या पर्वामध्ये धुवाधार फायनल मध्ये बल्लेबाजी केली होती. तो साईवीर तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. त्याच ताकदीने त्याच बळाने फलंदाजी करत असतावेळी संघर्ष यावेळी संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी पाहायला मिळतंय. पण मला काय वाटतं माहितीये का की संघर्ष युवा प्रतिष्ठान म्हणजे महेशवीर दादा 2 वर्ष संघर्ष करून आज फायनल मध्ये आलाय आणि निश्चितच काहीतरी जबरदस्त या ठिकाणी धडा दिलेला आहे. या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी हलकासा कट लागलेला आहे पण नाही, सेव्ह झालेला आहे. 1 धाव घेतली. अखेर या एका धावेने धाव संख्या होते ती म्हणजे 34 धावा. बघ तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धाव संख्या झाली आहे 34. नक्कीच अजून 2 षटक येणं बाकी आहे. 34 धावा स्कोर बरोबरती लागला. 1 विकेट जरूर गमावलाय. एक वेगळ्याच ताकदीने मला वाटतं संघर्ष या प्रतिष्ठानात संघर्ष करता वेळी पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. जर महेशवीर यांना एक मला वाटतं थोडस मोठं कानमंत्र दिलं गेलं आहे. एक चांगलं कानमंत्र संघाला पूर्ण दिलं गेलं आहे की मागील 2 पर्वांचा विचार न करता तिसऱ्या पर्वामध्ये संघ घेतला आणि तो संघ आज आपल्याला त्यांचा फायनल मध्ये दिसतोय. त्या महेशवीर दादांचं आम्ही खरोखर कुर्तडे क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो.
नाही, निश्चितच गोलंदाजी करतोय तो म्हणजे विशाल कालकर. एक सुंदर, एक चांगला गुणी आपला खेळाडू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर चेंडू, एक बीट झालेला हलकासा राकेश, एक धाव तर घेतलेली आहे स्वतः सिद्धांत पवार. जबरदस्त धावत गेलेला आहे आणि या ठिकाणी एका धावेवरती समाधान. या एका धावेने संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 35 धावा. धाव संख्या 35 धावा स्कोर बरोबरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. जबरदस्त सामना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून कमेंट्री बॉक्स मधून प्रतीक कांबळे सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये कुर्तडी प्रीमियर लीगचा शेवटचा सामना. म्हणजेच काय कोणता संघ या चषकावरती आपलं नाव करवेल याची आतुरता या सर्व मायबाप क्रिकेट रसिक प्रेक्षकांना लागली आहे. आणि कोणता संघ इथून पराभूत होईल, कोणता संघ रनरअप होईल याची आतुरता या सर्व प्रेक्षकांना लागली आहे. सर्व प्रेक्षकांचा मी मनापासून जिथे नजर जाईल तिथे सर्व प्रेक्षक वर्गान प्रेक्षक होतं पाहिले. यावेळीच अनंत कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. जरूर चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाली आणि धावसंख्या तिथेच थांबले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 35 धावा. संघर्ष युवा प्रतिष्ठान फलंदाजी करत असतावेळी डीजे बघायला मिळालंय. धाव संख्या झाली ती म्हणजे 35 धाव संख्या झाली आहे. एक गडी बाद 35. निश्चितच एक चांगलं षटक बघायला मिळालं विशाल कालकर यांच्या माध्यमातून. षटकार जरी गेला असेल तरी त्यानंतर त्यांचं जे कमबॅक होतं. कसं आहे की आपण पडलो तरी त्याच्यानंतर उठून पुढे चालणं आणि नंतर धावणं हे महत्वाचं असतं आणि त्याचीच प्रचिती या ठिकाणी विशाल कालकर यांच्या माध्यमातून आली. कसं आता आलेला आहे तो म्हणजे आयकॉन खेळाडू व्हीएस चॅलेंजर या संघाचा स्मितेश बोरकर उर्फ गुड्डू. सुंदर असा उंचावर मारलेला चेंडू पाहूया. पहिला चेंडू आहे आणि या ठिकाणी विशाल कालकरने आपली कामगिरी केलेली आहे. राकेश या ठिकाणी केलेल्या हलक्यामध्ये मिळालेला आहे व्हीएस चॅलेंजरच्या संघाला. फलंदाज जे वादळ शांत, जे वादळ डगआउट मध्ये होतं ते वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वाघ मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी चालकेवाडी संघाचा एक शिवनेरी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा खेळाडू अनिकेत कांबळे मॅन फ्रॉम शिवनेरी चालकेवाडी संघर्ष या प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी पाहायला मिळेल आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कांबळे नावाचं वादळ येता वेळी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आणि या ठिकाणी अनिकेत कांबळे याच्यासाठी त्याची एंट्री पण नाही झाली. या ठिकाणी एंट्री नाही झाली तेवढ्यात या ठिकाणी प्राइजची सुद्धा सुरुवात झालेली आहे. अनिकेत कांबळे यांच्या प्रत्येक षटकारावरती अन्नू भातडे याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच साईराज सुर्वे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर अनिकेत कांबळेने 3 षटकारांची हॅट्रिक केली तर केच पाहिलं गेलं तर अनिकेत कांबळे याचा विचार केला तर अनेक ट्रॉफ्या आपल्या स्वतःच्या बळावर आपल्या संघाला जिंकून दिल्यात. असं अनिकेत कांबळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम शिवनेरी चालकेवाडीचा ऑलराऊंडर खेळाडू शिवनेरी चालकेवाडीचा ऑलराऊंडर खेळाडू अनिकेत कांबळे आयकॉन स्वरूपात कुर्तडी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष या प्रतिष्ठान संघाचं प्रतिनिधित्व करता पाहायला मिळेल. तर स्मितेश बोरकर गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच चेंडूवरती अप्रतिम फटका. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली गेली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 36 धावा. संघर्ष युवा प्रतिष्ठान मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता वेळी पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहतोय आपण स्मितेश बोरकर मॅन फ्रॉम चिंचकरी गावातून आतापर्यंत प्रवास सुरळीतपणे झालाय. परंतु इथून किती फायनल मध्ये कशा प्रकारे प्रवास होईल. अनिकेत कांबळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये न स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला साई यावेळी सुंदर फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकला बीट केला चेंडूने. इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप मिळाला अक्षय कांबळेच्या माध्यमातून आणि तिथे फेकी पर्यंत तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 38 या धावसंख्येवरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता वेळी पाहायला मिळेल.
नक्कीच पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल साई वीर अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले षटकार चौकार लगावले असं साई वीर मैदानाच्या आतमध्ये न सेकंड अनिकेत काम यावेळी शटअप पूल केला चेंडू खाली एसटी रक्षक सिद्धांत पवार इथे मात्र अंतिम क्षणी चेंडू निसटलाय इथे मात्र मोठं जीवदान दिलं जातं साई वीरला परंतु त्या जीवदानाचा फायदा उचलेल का याची आतुरता असेल या प्रेक्षकांना कुर्तडे गावच्या या सर्व प्रेक्षकांना आतुरता असेल परत टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह घर बसल्या ही स्पर्धा पाहिली जाते त्या सर्व प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा कॉमेंटेटर प्रतीक कांबळे सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद प्रतीक. जबरदस्त एनर्जी तुझी इथे या ठिकाणी कॉमेंट्रीच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळते कारण पूर्णपणे ती मॅच आहे ना तू कॉमेंट्रीच्या माध्यमातून तुझ्या संघात भिनवून घेतलीस अक्षरशः म्हणजे थोडंसं मला पण तुझ्या बाजूला बसून थोडं घाबरायला होतंय. थँक्यू पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये स्मितेश बोरकर रॅटम ग्राउंड विकेट चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू सी मा रेखा पर बिग केपीएल षटकार. पंचेचाळीस 45 सुंदररित्या हा षटकार आणि अन्नू भातडेने लावलेले 200 रुपये या ठिकाणी वसूल झालेले आहेत. प्रत्येक षटकारावरती अनिकेत कांबळे यांच्या 200 रुपयाचं पारितोषिक लावलेले ते म्हणजे त्यांचा मित्र अन्नू भातडे. बाकी आहे मित्र पुन्हा एकदा अनिकेत साठी प्राइस झालंय सिद्धेश दादा अवसरे सलग 3 षटकार मारले तर 1001 रुपये 2 षटकार झाले बूम बूम षटकार. याच खेळाडूंनी जर विचार केला तर आम्ही स्वतःहून पाहिले गेले याच्या स्पर्धा अनेक स्पर्धा अशा स्वतःच्या बळावर अनेक ट्रॉफ्या मॅन ऑफ द सिरीज असू दे बेस्ट बॅट्समन असू दे बेस्ट गोलंदाजी असू दे अनेक स्पर्धा आणि गाजवले आणि ट्रॉफ्या आपल्या नावावर कित्येक या पंचक्रोशीतल्या नावावर केला असा एक अनिकेत कांबळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले 400 रुपयाचं रोख कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत साठी. नाही निश्चितच 400 रुपये तर त्याचे झालेलेच आहेत पण आता तो सलग 2 षटकार मारून आहे यानंतरही तो स्ट्राईक वरती गेला आणि लगेच त्याने षटकार लगावला तर या ठिकाणी साईराज सुर्वे यांच्याकडून 500 रुपये आणि सिद्धेश दादा अवसरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अजून त्याला लागू आहे. पण प्रतीक मगाशी तू म्हणालास की त्याच्या जीवावरती बऱ्याच ट्रॉफ्या त्याने आणल्या आहेत. खरं सांगतो तुला त्याच्या घरी पण आपण खूप वेळा जाऊन आलो तर त्याच्या घरात आहे ना शोकेश पुरत नाही आहेत इतक्या त्याच्या ट्रॉफीज आहेत. स्पोर्ट्सचं दुकान तयार झालंय. नाही निश्चितच पुन्हा एकदा साई वीर या ठिकाणी साईने वेगळं काहीच काम नाही करायचंय पण ते आपसुकच झालंय. बोनस मध्ये 6 मला वाटलं होतं की अनिकेतला 5 चेंडू मिळतील पण आता मिळणार आहेत 6 चेंडू. हा एक वाईड बॉल आणि 22च्या स्वरूपात 1 धाव अशा 2 धावा धाव संख्या झाली ती 53. 53 धावा पाहायला मिळतील. निश्चित थोडस सांगावंसं वाटतंय जर षटकार लगावला या चेंडूवरती तर अनिकेतची हॅट्रिक तशी बघायला गेली तर पूर्ण होईल आणि सिद्धेश दादा अवसरे आणि साईराज सुर्वे यांचं प्राइज स्लोवर चेंडू होता 5वा चेंडू टाकला गेला म्हणजेच काय एक वेगळी स्ट्रॅटर्जी निर्माण केली कारण विशालदादा याला सुद्धा माहिती आहे विशालदादा समोर अनेकदा खेळलाय अनिकेतच्या त्याला माहिती आहे जो वेगाने टाकेन त्याच वेगाने तो बाहेर पाठवू शकतो चेंडू परंतु वेगळी स्ट्रॅटर्जी स्लोवर चेंडू फेकला निर्धाव चेंडू आला पुन्हा एकदा आता बिग हिट चेंडूला बाउंड्री लाईनच्या पार पाठवून दिलाय षटकार 6 धावा डीजे.
जो षटकार खेचतोय ना अनिकेत, म्हणजे ना समाधान आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला जे समाधान मिळतं, एक डोळ्यांचं आहे ना पारडं फेडणारे असं हे त्याचे षटकार आहेत, त्याचे जबरदस्त स्ट्रोक आहेत. निश्चितच अनु भातडे यांचे 200 रुपये म्हणजे टोटल 600 रुपयाचा मानकरी झालेला आहे. नक्कीच तेवढंच ताकदीवर खेळली. यावेळी थोडासा मिसस्टँडिंग झाला, आणि अजूनही निर्माण झालाय. अजूनही पुन्हा एकदा hat-trick. बक्षिसाची रक्कम वाढली गेली. प्रशांतजीत साळके युवा अधिकारी यांच्याकडून अनिकेतसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं सलग 3 षटकारांसाठी. थँक्यू. पुन्हा एकदा अनिकेत यावेळेस उडवलाय चेंडूला पाठवून दिलाय. यावेळेस फाईन लेग, परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आपण पाहतोय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि काय चित्यासारखी चपल, चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अप्रतिम खेळी. धावसंख्या 61 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स. संघर्ष प्रतिष्ठान संघ संघर्ष करतावेळी पाहायला मिळेल. 3 चेंडू, अजून 3 चेंडू शेष असतील. तर प्रत्येक काय वाटतं, चल आता आपण आपल्या याच्यामध्ये करूया. तुला काय वाटतं 3 चेंडूंमध्ये किती षटकार येतील? नक्कीच एक तरी निश्चित असेल मला वाटतं. नाही, मला तरी असं वाटतं की 3 चेंडूंमध्ये असा एक काबिलियतचा असा हा खेळाडू आहे. ज्या फ्लोने अनिकेत फलंदाजी करतोय पण तेवढ्याच फ्लोने स्मितेश बोरकर आणि सिद्धांत पवार सुद्धा करणार आहे, कारण जो राग निर्माण झालाय. यावेळी सलंद कार्पेट चेंडू केला गेला. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र काय करताय, काय बिघडताय. रनआउटचा चान्स होता, विशालने मात्र चान्स गमावला गेला. त्याचा फलंदाजाने पुरेपूर फायदा उचलला. तिथून एक धाव कंप्लीट केली. एका धावीच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 63 धावसंख्येवरती जाऊन पुढे पोहोचले. धावसंख्या 63 धावा. 2 विकेटच्या समाप्तीने 2 विकेट संघर्ष प्रतिष्ठान. आपण पाहताय विशाल कालकर ऑन बॉलिंग मार राईट नंबर विकेट धावणे चालू केले. 55 पार केले. हा चेंडू अनिकेतसाठी यावेळीच एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय. काय प्रकारे उडवलाय, आपल्यातून चेंडूला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. KPL षटकार. प्रशांतजीत साळके थँक्यू. युवक धावसंख्या विभाग प्रमुख 69 धावा संख्या झाली आहे. 69 धावा. निश्चितच युवा प्रमुख युवा प्रमुख शिवसेना हरचरी विभाग यांच्याकडून एक चेंडू सलग शेष. 2 षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. दादा एकच चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. यावेळेस काय शेवटचा चेंडू म्हणजेच काय अनिकेत कांबळे. आपण बोललो होतो 3 चेंडू मध्ये किती षटकार, मी बोललो होतो 1, परंतु इथे 2 षटकार लगावले. मी विनंती करतो, स्कोर बुक वरती आमचा रोहन आहे, मला फक्त सांगायचे आहेत की अनिकेतच्या धावा किती झाल्या आहेत आणि त्याने किती षटकार लगावले. ताबडतोब आम्हाला सांगायचं आहे. लगेचच धावसंख्या झाल्या 75 धावा आणि 76 धावांचं टार्गेट सेट केलाय किती चॅलेंजर संघासमोर. 35 धावा, वैयक्तिक 35 धावांची केळी पाहायला मिळाली. अनिकेत कांबळेची जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो अनिकेत साठी. धावसंख्या 75 धावा, 76 धावांचं टार्गेट सेट केलाय व्ही चॅलेंजर या संघासमोर. डीजे थँक्यू डीजे. अनिकेत कांबळेसाठी अजून एक पारितोषिक आले. आदेशजी वीर यांच्याकडून या षटकारांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निश्चित मी एक विनंती करतो अनिकेत कांबळे याला की या ठिकाणी तुझी बरीच या ठिकाणी कॅश प्राइजेस आहेत. या ठिकाणी यायचंय फुरसत मध्ये आणि हिशोब करून घेऊन जायचे आहेत. अनु भातडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक होते. मित्र 5 षटकार लगावल्यास 1000 रुपये घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर इथे प्रशांत साळके शिवसेना युवा सेनेचे हरचेरी विभाग प्रमुख यांच्याकडून सुद्धा जे प्राइज आलाय ते सुद्धा घेऊन जायचंय. तसंच योगेश साळके आमचे मित्र आणि प्रशांत साळके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मित्र घेऊन जायचंय. तर अनिकेत तू वादळाप्रमाणे आलास, नुसताच घोंगावला नाहीस तर पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला उद्ध्वस्त करून घेऊन गेलायस. या KPLच्या फायनलचा टॉप स्कोर मला वाटतं तू या ठिकाणी रचून गेलायस. पण आता 75 धावा आणि 76 धावांचं टार्गेट सेट करून लगेच संघर्ष प्रतिष्ठान संघ क्षेत्ररक्षणासाठी आलेत.
लगेचच संघर्ष संघाने प्रतिष्ठान संघाने लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आम्ही लगेचच येतो. लगेचच आपल्या सोबत जोडले जाऊ. आम्ही माझे साथी समालोचक बंटी दादा आणि मी स्वतः कॉमेंटेटर प्रतीक कांबळे आपल्या सर्वांसोबत लगेचच. तोपर्यंत सुमधुर संगीताकडे जाऊया. डीजे मास्टर मैदानावरती धावा करायच्या. चेंडू बाकी असतील 35 धावा आणि चेंडू 30 चेंडू आणि 76 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. संघर्ष प्रतिष्ठान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि एक मोठं आव्हान ठोकलं गेलंय 76 धावांवरती. आणि आता मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये काय बघतोय आपण, आलाय स्वतः सिद्धांत पवार सलामीला. जो यायचा या ठिकाणी वन डाऊन किंवा सेकंड डाऊन यायचा, आता 76 धावा करायच्या आहेत तर जबाबदारी घेऊन या ठिकाणी स्वतःच मैदानामध्ये पहिल्यांदा उतरलाय. तर आता या ठिकाणी पाहूया गोलंदाजीच्या रूपाने या ठिकाणी कोण असणार आहे संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने. नक्कीच रुद्र भाटकर. थोडस कान मंत्र देता वेळी अनिकेत कांबळे रुद्र भाटकरला, कारण दोन्ही फलंदाज या पंचक्रोशीत नाही तर रत्नागिरी जिल्ह्याचं नाव मोठं करतात असे फलंदाज. एक गावचा स्मितेश बोरकर चिंचकरी गावचा, तर एक कुर्तडे गावचा उगवता सितारा नाही तर म्हणता येईल एक वाघ कुर्तडे गावचा. आणि तो थोडा 1 वर्ष जखमी होता. पण दादा एक आहे, जरी वाघ जरी जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो. पुन्हा एकदा ती दहशत तो दरारा मैदानावरती घेऊन येतो आणि तो दरारा आपल्याला पाहायला मिळेल, कारण सिद्धांत पवारचा मागे 4-5 मॅचेस मध्ये पाहायला मिळाला दरारा. निश्चित या ठिकाणी सिद्धेश अवसरे यांच्याकडून प्राइज आलाय. सिद्धांत पवारच्या प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर पाहूया आता सिद्धांत पवार काय कामगिरी करतोय. पहिला चेंडू, काउंटडाऊन स्टार्ट. नक्कीच वाघ जरी जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा ती दहशत, तो दरारा आणि तोच दरारा पाहायला मिळतोय. सिद्धांत पवारचा पहिला चेंडू स्पेश करत असताना पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेखा पार षटकार. मला वाटतं काय माहितीये का प्रतीक, की तुम्ही जो स्कोर आहे ना तो प्रेक्षकांनी तुम्ही तिकडे मोजा, आम्ही कॉमेंटेटर इथे फक्त षटकार मोजतो आणि आलेले फक्त प्राइजेस मोजतो. सिद्धेश दादांचे पहिले 500 रुपये या ठिकाणी लागू केलेले आहेत बावा. यानंतर आता जितके षटकार लगावशील तितके 500 रुपये मित्रात तुझे. नक्कीच राईट मोर द विकेट. पहिला चेंडू, यावेळीस काय करताय, काय बिघडताय, झेलची शक्यता चेंडू पण क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु नाही. मोठं जीवदान दुसऱ्या चेंडू पेश करत असता वेळी मला वाटतं प्रतीक VS चॅलेंजरचे रुपेश लोहार यांच्या काळजाचा ठोका चुकला होता असेल. नक्कीच रुपेश लोहारांना कुठेतरी वाटलं असेल काय होत आहे आता, कोणता क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. तिथे सेफ जागे चेंडू पडला आणि त्याचा बेनिफिट भेटला तो म्हणजे सिद्धांत पवार याला. निश्चित अमय पवार यांच्याकडून पण सिद्धांत पवार म्हणजे बावा याच्या प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर रुद्रने हॅट्रिक घेतली तर साईराज सुर्वे याच्याकडून 500 रुपयाचं आलेलं आहे पारितोषिक. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेट. रुद्र भाटकर, सिद्धांत पवार स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू यावेळेस उडवलाय, पाठवून दिलाय, म्हणजेच काय मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार षटकार. आणि बिग हिट चेंडू सीमा रेखा हे पार. सिद्धेश दादांचे दुसऱ्यांदा 500 रुपये म्हणजे 1000 रुपये. तरी सुद्धा सिद्धेश दादा या ठिकाणी टाळ्या वाजवून भावाला इथून इशारा करतायत, अजून येऊ दे. षटकारला 500 रुपयात बाबा. आणि तसेच रुद्रला सुद्धा साईराज सुर्वे यांच्याकडून जर तुम्ही सलग 3 विकेट्स काढल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. पुन्हा एकदा रुद्र भाटकर, राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा,
यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, पाठवून दिलाय, पुन्हा एकदा 1,500 रुपये झाले दादा, काय वाटतं? नाही निश्चितच ही कमाई खरोखर चांगली आहे. नुसते 1,500 नाही, अमय पवार याच्याकडून पण 100 रुपये आहेत प्रत्येक षटकारला. प्रशांत चाळके गुड्डू साठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रशांतजी चाळके. नक्कीच सिद्धांत पवार पुन्हा एकदा ऑस्ट्राईक इनिंगला पाहायला मिळेल. रुद्र भाटकर थोडासा दबाव मध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत रुद्र भाटकरनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एक आता समोर कुर्तेडे गावचा वाघ समोर आहे. वाघाला कसं रोखायचंय ते तुझ्या हातात आहे मित्रा. फुल टॉसला टॉस केलाय आणि पाठवून दिलाय. फुल टॉस चेंडू सी महारेखापार आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतं. चेंडू येतोय. मला वाटलं की आता आहे छत. निश्चित मित्र डीजे, मी तुझी माफी मागतो की तुला या ठिकाणी मी संदेश देत नाहीये, पण खरंच असं मला वाटलं होतं की आता हे आपलं पॅव्हेलियनचं छत पाडून आमच्या डोक्यात चेंडू पडतोय की काय. खरंच अमोल मोहिते यांच्याकडून सिद्धांत पवार याच्या या षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मला इथे कळत नाहीये मी कॉमेंट्री करू की अनिकेत कांबळे आणि सिद्धांत पवार यांचे पैसे जमा करू. नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती, म्हणजेच 26 धावा. 26 धावा पाहायला मिळतं. तर पहिल्या षटकावरती 76 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 26 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. निश्चितच मला वाटतं 4 षटकांमध्येच हा खेळ संपवायचा आहे की काय या रणनीतीने उतरलेत ते म्हणजे गुड्डू आणि बाबा. बरं गुड्डूसाठी सुद्धा प्राइज आलेलं आहे का? प्रशांत चाळके याच्याकडून सलग 3 षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गुड्डू याला. आणि आलाय तो म्हणजे आता साई वीर. अरे काय या ठिकाणी पाहूया, झेल होतोय का? झेल होतोय का? आणि झेल टिपलेला आहे. निश्चित पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतोय. नक्कीच पहिला धक्का, पहिला हादरा वीर चॅलेंजर संघाला. राकेश यांनी पकडला झेल आणि संपवला इथे मात्र स्मितेश बोरकर यांचा खेळ. स्मितेश बोरकर बॅक टू द पवेलियन. डीजे युवा विभाग प्रमुख प्रशांतजी चाळके यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी बावा यांच्या 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर निश्चितच एक बघायला गेलं आता तर इतक्या वेळेच्या या एक जबरदस्त खेळीनंतर थोडंसं वातावरण शांत आणि गंभीर झालेलं आहे. म्हणजे एक गुड्डू एक चांगली साथ होती सिद्धांत याला, तो या ठिकाणी बाद झालेला आहे. पण निश्चित आता आलेला आहे विशाल कालकर आणि याच्याकडे सुद्धा जबरदस्त स्ट्रेंथ आहे. पण विचार करायला गेला तर बाबा हा कोणताच प्रेशर घेत नाही. पुन्हा एकदा बाबासाठी पारितोषिक आले. कैलासवासी रवींद्र कांबळे यांच्या स्मरणार्थ अमर कांबळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. विशाल कालकर आले आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल कालकर ऑन फायर होता वेळी पाहायला मिळेल. नाही निश्चितच हा केपीएलचा फिवर म्हणावा लागेल, केपीएलचा ताप म्हणावा लागेल जो प्रत्येक खेळाडूला आलेला आहे. जो फलंदाज येतोय तो विशाल कालकर मला वाटतं डगआउट मधूनच सेट होऊन आले होते आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. परत बघा दुसऱ्या चेंडूवरती याला म्हणतात स्पिरिट. अरे मी जरी गोलंदाजीमध्ये मार खाल्ला असेल तरी फलंदाजीमध्ये या ठिकाणी पूर्णपणे वसूल करून जाणार या वेगामध्ये आलेले आहेत. मला वाटतं हॅट्रिक साठी सगळ्यांना पारितोषिक आली आहेत, पण इथे हॅट्रिक लावून जाणार षटकाराची मला वाटतं विशाल कालकरच. नक्कीच विशाल दादा सुद्धा एक मोठं नाव पाहायला मिळते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील. यावेळी साई वीरला सुद्धा दाखवून दिलंय की माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा मारू शकतो, मी गोलंदाजी करू शकतो, त्या प्रकारे फलंदाजी सुद्धा करू शकतो. हेच प्रत्युत्तर साई वीर याला दाखवून दिलं विशाल कालकर याने. नाही निश्चितच क्रिकेट हा थोडा सनकी लोकांचाच खेळ आहे आणि तो तितका सनकी निश्चितच आहे, कारण जवळून आपण त्याला बऱ्याच वेळा आपण भेटलोय. विशाल कालकर याला पाहूया, तिसरा चेंडू आणि हॅट्रिक होतंय का? सुंदररित्या मारलेला पुन्हा एकदा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक सुंदररित्या एक धाव कंप्लीट केली एका धावेच्या
39 धावसंख्या, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. मात्र जर विशाल काळकर यांनी तिसरा षटकार लगावला तर अनिल अंग्रे अनिल लवर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं गेलं आहे. साईवीर टू सिद्धांत पवार, हे मोठं बॅटल. यावेळी सॉलन शटमपूल करण्याचा प्रयत्न, चेंडू तोंडावरती हाताळला गेला. मात्र थोडस बीट झाला सिद्धांत तिथे. मात्र बीट झाल्यानंतर विशाल काळकर गेले होते धावत, परंतु तिथं सिद्धांतने रोखलं गेलं. थांब तू, अजून मी आहे मैदानावरती. जोपर्यंत मी मैदानावरती आहे तोपर्यंत शक्य आणि शक्यच आहे. निश्चितच रुद्रने 4 षटकार घेतले, त्याच्यानंतर साईने त्याच्यानंतर 2 षटकार मला वाटतं घेतले. आता पाहूया किती होत आहेत. पुन्हा एकदा बावा आहे. अरे जबरदस्त चेंडू. काय होत आहे इथे, मात्र काय होत आहे, दांडी 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 गुल. फलंदाज सिद्धांत पवार बॅक टू द पविलियन. मोठा धक्का, मोठा हत्रा इथे पाहायला मिळत आहे. सिद्धांत पवार नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जाता वेळी पाहायला मिळतंय. 2 वाजलं. VH चॅलेंजर संघाचे स्मितेश बोरकर आणि सिद्धांत पवार बॅक टू द पविलियन. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या जण पोहोचले 39 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये VH चॅलेंजर संघ फलंदाजी करत असतावेळी एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतावेळी आता नवीन गोलंदाज आलाय तो माझे गोलंदाजी ट्रॅकवर चालकेवाडी एक्सप्रेस मॅन फ्रॉम शिवनेरी चालकेवाडी एक्सप्रेस पाहायला मिळेल. अनिकेत कांबळे ज्या रीतीने फलंदाजी 35 धावा कुठल्या गेल्यात, परंतु आता गोलंदाजी कशा प्रकारे वेगवान गोलंदाज अनिकेत कांबळे. निश्चित मला इथे सांगायला आवडेल की विशालला अनिकेत याने जबरदस्त षटकार घेतले. आता अनिकेत आहे आणि विशाल आहे. पाहूया काय होतंय. पुढे येऊन या ठिकाणी जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया पाहूया पाहूया. थोडस या ठिकाणी बघशील तू की मैदानामध्ये जबरदस्त या ठिकाणी एक या ठिकाणी जबरदस्त ठसन म्हणावी लागेल. तर जबरदस्त चालू आहे खेळाच्या माध्यमातून नाहीतर या कुर्तडेच्या मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, लाख मोलाच्या ट्रॉफीवरती नाव करण्याची दडपण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. निश्चितच एक गोलंदाजी करत असताना आपल्याला षटकार पडले तर खरंच खूप बेकार वाटतं. तर ते पुसण्याचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी काय दांडी 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 गोल. इथे मात्र विशाल काळकर बॅक टू द पवेलियन. एक मोठा धक्का, मोठा हत्रा. अनिकेत कांबळे चालकेवाडी एक्सप्रेस दांडी गोल केले. इथे मात्र विशाल काळकर याची बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, मोठा हत्रा. VH चॅलेंजर संघाला अनिकेतच्या रूपामध्ये पाहायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये VH चॅलेंजर संघ फलंदाजी करत असता वेळी. डीजे अक्षय कांबळे नवीन फलंदाज. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी भिरकावून देण्याचा काय फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालंय. जोरदार हिट केला होता अक्षय कांबळे यांचा सुद्धा विचार केला. मुंबईमध्ये भटवाडी घाटकोपर मध्ये पाहायला मिळतं. यांना अनेक ट्रॉफ्यांमध्ये पैसा वसूल मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा थरार कुर्तडे गावचा नाही तर कुर्तडे प्रीमियर लीगचा हा थरार आहे आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट पाहताय हा थरार कुर्तडे प्रीमियर लीगचा. पुन्हा एकदा अनिकेत कांबळे आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला अक्षय कांबळे पाहायला मिळते. अनिकेत कांबळे टू अक्षय कांबळे. एक मोठं बॅटल. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याने टाकले चेंडू. वेगवान चेंडू. इथे रन आउटचा चान्स. इथे मात्र ओव्हरथ्रो झालाय. इथे क्षेत्ररक्षक पाकळी चांगलं. इथे मात्र बॅकअप चांगला मिळाला राकेशचा. अनिकेतने जोरदार हिट केली होती परंतु धावसंख्येतून पोहोचले 40 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. VH चॅलेंजर हा संघ आपल्याला पाहायला मिळते.
40 धावा आतापर्यंत थोडीशी धडपड पाहायला मिळते क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता वेळी, कारण आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एक डावखुरी हाताचा ज्यानं काही काळ गाजवलाय चिपळूण तालुक्यापासून तर रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक पवार डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये अनिकेत कांबळे चालकेवाडी एक्सप्रेस समोर असेल, एक मोठं नाव या संपूर्ण पंचकृषी मध्ये पाहायला मिळेल, रत्नागिरी जिल्ह्यामधील एक पाहायला मिळेल असा गोलंदाज अनिकेत कांबळे. तर स्ट्रायकिंग एंडला विनायक पवार डावखुरी हाताचा फलंदाज. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ थोडासा बदल करतोय, थोडस कानमंत्र दिलं गेलं साह्याने अनिकेतला थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता येईल पाहायला मिळेल. चला योगेश चालके यांच्याकडे या ओव्हर साठी अनिकेत कांबळेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ओव्हर साठी. अनिकेतच्या पॉकेट मध्ये ठेवा दादा. निश्चित या ठिकाणी आपण 2 पॅकेट तयार करून ठेवलेले आहेत, ते म्हणजे एक बाबा पवार आणि दुसरं म्हणजे अनिकेत कांबळे याचं. योगेश चाळके यांच्याकडून या उत्कृष्ट षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू विनायकच्या लक्षात आला आणि जी भीती होती तेच झालेलं आहे, कारण चांगलं फिल्डिंग या ठिकाणी, खरंच एक चांगलं फिल्डिंग म्हणावं लागेल. नक्कीच इथे मात्र धावसंख्या आणि एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पुढे पोहोचले, ती म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या धावसंख्येवरती. आणि मात्र विनायक जर षटकार लगावलं तर विजय वैरागे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय विनायक पवार यांच्यासाठी. पुन्हा एकदा अनिकेत कांबळे ऑन बॉलिंग मार. धावसंख्या 41 या धावसंख्येवरती चालकेवाडी एक्सप्रेस आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. राईट ग्राउंड विकेट अक्षय कांबळे ऑन स्ट्रायकिंग एंडला यावेळी शॉट ऑन बॉल केला. जेलची शक्यता फॉलो थ्रू मध्ये जेल पकडला जाईल आणि संपवला जाईल अक्षय कांबळेचा खेळ आणि बॅक टू द पॅव्हिलियन अक्षय कांबळे डीजे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 35 धावा. सामना कंपल्सरी चेस आहे माझ्या भावांनो. 12 चेंडू 35 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश पोशी यायला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला विनायक असेल. विनायकसाठी पारितोषिक विजय वैरागे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले जर षटकार लगावला तर. राकेश नवीन गोलंदाज राकेश कांदले आले यांनी सुद्धा अप्रतिम गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये गोलंदाजी केली होती फायनल मध्ये. हा गोलंदाज या वर्षी सुद्धा संघर्ष या प्रतिष्ठान मधून इथे पाहायला मिळतोय फायनल मध्ये. निश्चितच या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी मात्र होते, ती म्हणजे अनिकेत कांबळे यांच्या माध्यमातून. सिद्धांत पवार जर या ठिकाणी अजूनपर्यंत या ठिकाणी स्ट्राईक वरती आला असता तर सरळ सामना बघण्यासाठी आणखी रंगत आली असती. पण पाहूया आता विनायक पवार काय करतोय आणि या ठिकाणी पूर्णपणे स्ट्रगल करतोय तो म्हणजे विनायक पारितोषिक अनिकेत साठी. आरंभ चायनीज ऋषी आग्रे याच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक अनिकेत साठी अनिकेत कांबळेसाठी. तर पुन्हा एकदा यावेळी राकेश रायटम उर्ध विकेटचा मारा करतील. स्ट्रायकिंग एंडला विनायक पवार. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 35 धावा. काय करशील माझ्या यावेळी विनायक बाबा ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. ज्यावेळी शॉट पूल केला चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. एक धाव तिथून कंप्लीट स्वतः फॉलो थ्रू मध्ये गेले क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि तिथून 1-2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावेल. धावसंख्या पुढे सरसावली आहे 2च्या मदतीने 43 धावा आतापर्यंत. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता असेल व्हीएच चॅलेंजर या संघाला. परंतु मला वाटतं थोडासा सामना झुकतोय संघर्ष युवाकडे. परंतु खेळ आहे, क्रिकेट हा खेळ असा आहे की अनिश्चिततेचा खेळ ओळखला जातो. इथे तुमचं काही होऊ शकतो. जोपर्यंत मित्रांनो शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत या सामन्याचा काही निकाल लागत नाही. का यावेळीच अचूक टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा जरूर प्रयत्न केला होता विनायकाने. थोडासा विनायक बीट झाला. यष्टीरक्षक रुद्र भाटकर यांनी त्यांचं काम केलं आहे चांगल्या रीतीने. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता येते. 9 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. नाही, निश्चितच थोडं कव्हर करून किंवा काहीतरी जबरदस्त या ठिकाणी दमखम दाखवणं गरजेचं आहे विनायक पवार तुम्हाला, कारण आपलं नाव साधं नाहीये. येऊन सर्व फलंदाजांनी आपलं कामगिरी जबरदस्त केली आहे.
सुंदररित्या पुन्हा एकदा या ठिकाणी वळवून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर निश्चितच होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का पण नाही. आता स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे निलेश पोशे. नक्कीच तर समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 32 धावा, फक्त शेवटचे 8 चेंडू आणि नंतरच आपल्याला समजेल की तिसरा पर्वाचा कुर्तडे प्रीमियर लीगचा खरा मानकरी कोणता संघ असेल, कोणता संघ या इतिहासात नाव कोरवेल कुर्तडेच्या. आपण लगेचच आपल्याला थोड्या 8 चेंडू नंतर लगेचच आपल्याला समजेल कोणता संघ नाव कोरवेल ते. पण जबरदस्त संघर्ष चालू आहे मैदानामध्ये, तो म्हणजे संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाचा. पूर्णपणे जबरदस्त. पुन्हा एकदा निलेश पोशे ऑन फायर. पाहूया उंचावून मारलेला चेंडू काय करतोय आणि जबरदस्त या ठिकाणी झेल. इथे मात्र संघर्ष युवा प्रतिष्ठान संघाच्या नावातच संघर्ष आहे, त्यामुळे संघर्ष करण्याची गरज सुद्धा नाही. आणि संघर्ष तर मैदानाच्या आतमध्ये होतोच, परंतु अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अफलातून मी या संघाच्या वतीने कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, ते पकडलाय झेल, संपलाय मात्र निलेश पोशे याचा खेळ. डीजे या ठिकाणी पॅव्हेलियनच्या इथून पास होताना आनंद जबरदस्त आहे चेहऱ्यावरती. आणि निश्चित दादा असलाच पाहिजे, सॉरी त्यांचे आदेशवीर आहेत ते, त्यांचे भाऊ. आणि निश्चित आनंद असलाच पाहिजे, कारण 2 वर्ष स्ट्रगल करताना त्यांना आम्ही बघतोय. आम्ही पण म्हणजे गुरु पालवकर आणि स्वतः मी 2 मिनिटं थांबवतो. जवळजवळ 500 लोक 350च्या वरती क्रॉस केला. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहिली जाते. ही स्पर्धा आपली कुर्तडे गावची प्रीमियर लीग, तसेच या मैदानावरती जवळजवळ 1000 प्रेक्षक या मैदानावरती आनंद घेतात या स्पर्धेचा. यावेळी सार्थक पालवकर पाहायला मिळाले. इथे मात्र राकेश करणार नाही, तिथे मात्र अंतिम श्रेणी झेल निसटलाय. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. ते मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला सार्थकने, परंतु 2च धावेवरती समाधान मानावे लागेल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 46 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. समीकरण 6 चेंडू 30 धावा. काय करशील माझ्या विनायक भावा. ओ टू डीजे. खरंच या ठिकाणी जो काही प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय, तुफान असा प्रेक्षक वर्ग, म्हणजे अक्षरशः लाट या ठिकाणी आलेली आहे. आणि खरंच एक कमिटीचं खरोखर या ठिकाणी जबरदस्त कामगिरी आपल्याला दिसते. पंटी लगेचच आम्ही प्राइस मनी अनाउन्समेंट करतोय. जो प्रथम चषक विनर असणार आहे त्याला रोख रुपये 25,000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि द्वितीय चषकाला रोख रुपये 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. ही KPL ची यंदाची प्राइस मनी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच तृतीय चषक याला आकर्षक चषक आणि रोख रुपये 5,000 रुपये ही प्राइस मनी देण्यात येणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त. तसंच निश्चितच आकर्षक चषक सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे जे असतील मालिकावीर, मॅन ऑफ द मॅच आणि तसंच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच प्रभारी सरपंच आदरणीय सूरज सुधाकर जाधव यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. 25 रन्सचा निर्णय, तो वाईट एक अतिरिक्त धावा. या जो कोणी या संघ या सामन्यामध्ये विजय होईल तो कुर्तडे प्रीमियर लीगचा चषकावरती तिसऱ्या पर्वाचा मानकरी होईल. पुन्हा एकदा
अनिकेत कांबळे ऑन बॉलिंग मार राईट ग्राउंड विकेट. डावखुरी आता फलंदाज आणि इथे मात्र विनायकने उडवलाय पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार षटकार आपलातून षटकार. अनिकेत कांबळे याला धावसंख्या 54 धावा. 22 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. विनायक मित्रा उशिरा का होईना पण तू या ठिकाणी तळपलायस तर बघूया मॅच मात्र तू या ठिकाणी पूर्णत्वास नेतोयस का. 4 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. बघायला गेलं तर 3 षटकार आणि एका चौकाराची गरज आहे. तर समोर आहे मात्र तो म्हणजे अनिकेत कांबळे सारखं जबरदस्त वादळ. निश्चित प्रेक्षकांना विनंती आहे की या बॉलची आता स्पीड बघायची प्रत्येकाने. ज्या वेळेला अनिकेत कांबळेला षटकार लगावला जातो त्यानंतरच्या चेंडूमध्ये त्याच्या चेंडूची गती बघायची असते. गोलंदाजी करत असताना निश्चितच विकेट किपर हात चोळतोय तो म्हणजे रुद्र भाटकर. नक्कीच म्हणून तर याला नाव दिलं गेलंय पंचक्रोशी मधील चालकेवाडी एक्सप्रेस. यावेळेस पुन्हा एकदा उडवला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे दूरवर क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. तिथून एकच धाव कंप्लीट केली गेली आणि इथे मात्र मला वाटतं थोडासा सामना संघर्ष या प्रतिष्ठाना सांगडे झुकता वेळी निश्चितच या ठिकाणी नो बॉल किंवा कोणतं मिरॅकल कर जर काय झालं नाही ना तर निश्चितच 2024 चा विनर असेल तो म्हणजे संघर्ष युवा प्रतिष्ठान. नक्कीच दरवर्षी आपल्याला एक एक नवीन संघ असे या ट्रॉफी वरती नाव करता वेळी पाहायला मिळतंय. पहिल्या पर्वात MG वॉरियर्स संघ, दुसऱ्या पर्वात GK स्ट्रायकर, तिसऱ्या पर्वाचा कोणता संघ होईल. यावेळी ऑलांद कार्पेट चेंडू केले गेले एक धाव कंप्लीट होईल. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. आणि निश्चितच या ठिकाणी आता फक्त औपचारिकता बाकी आहे आणि निश्चितच मला वाटतं आपण आता काही बोलूया नको. सरळ काउंटडाऊन स्टार्ट करूया. 5 4 3. हा काउंटडाऊन आमचं थांबवलंय अनिकेत मित्रा. हरकत नाही आम्ही पुन्हा एकदा घेतो आणि त्यानंतर विनरचं नाव आपण दोघंही एकदाच घेणार आहोत. ठीक आहे तर बघूया आता 2024 KPL चा विनर आहे 5 4 3 2 1. आता या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय बघूया. वाईड बॉल पुन्हा एकदा काउंटिंग होईल. मला वाटतं अनिकेत कांबळे तुम्ही कॉमेंट्रेटरची परीक्षा घेताय. आम्ही इथे जबरदस्त एवढी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा KPL तिसऱ्या पर्वातील 2024 चा विजेता आहे या चेंडू नंतर संघर्ष युवा प्रतिष्ठान. पर्वाचा तिसऱ्या पर्वाचा संघ जो मानकरी ठरलाय संघर्ष महेशवीर, आदरणीय महेशवीर यांचा संघ संघर्ष युवा प्रतिष्ठान. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो संघर्ष युवा प्रतिष्ठान संघासाठी.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और